आपल्या विविध मागण्यांसाठी आज आदिवासी समाजाच्या माध्यमातून अंबरनाथ पालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। आदिम कातकरी संघटनेनं आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या घेऊन आज अंबरनाथ पालिकेवर धडक दिली। अंबरनाथ तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आदिम कातकरी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। अंबरनाथच्या पूर्व भागातील हुतात्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर शेकडोंच्या संख्येने हा मोर्चा अंबरनाथ पालिकेवर येऊन धडकला। आदिवासी बांधवांच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण, घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कच्च्या घराचा दाखला आणि पालिका प्रशासनाचे सहकार्य, पालिकेत वन हक्क समिती नेमणे, आदिवासी बांधवांना पालिकेत सौजन्याने सहकार्य करणे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। अंबरनाथ पालिकेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या दालनात शासकीय अधिकाऱ्यांसोबत आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला। आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका विभागातील सर्व कातकरी आदिवासी बंधूंचे जे प्रश्न होते त्या मागण्या होत्या, त्या मांडण्यासाठी आम्ही नगर परिषद कार्यालयावरती आज एक जन आंदोलन केलं। या जन आंदोलनाला अंबरनाथ नगर परिषदेने एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या मागण्या प्रामुख्याने घरकुला संबंधित आणि वन विभागाच्या जागेसंबंधित आमची जी अतिक्रमण आहेत नियमानुकूल करावी, तसंच येथील स्थानिक आदिवासींसाठी विकासात्मक काही कार्यक्रम राबवावेत, रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि त्यांचे विविध प्रश्न जे आहेत, काही सामाजिक आहेत, काही आर्थिक आहेत, हे नगर परिषदेने त्यांच्या माध्यमातून सोडवावेत अशा अपेक्षेने आम्ही मागण्या केल्या होत्या।